उद्धव ठाकरेंना बेड लागलं असेल या फडणवीसांच्या टीकेला आता संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। फडणवीसांना गृहमंत्री, अर्थमंत्री आणि पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं होतं, त्यामुळेच मोदी शहांनी त्यांचा पत्ता कापून त्यांना थेट उपमुख्यमंत्री बनवलं आणि शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं असा घणाघात संजय राऊतांनी केलाय। तर राऊतांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो। हा कालपर्यंतचा भ्रम होता, आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही। प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही। ही मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीसजी सुद्धा वेगळे नाही। आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन, दिल्लीत अर्थमंत्री होईन, दिल्लीत गृहमंत्री होईन आणि मी प्रधानमंत्री होईन। मी त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही। महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो। पण त्यांचं स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं, असं मला एकंदरीत जे काही राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसतंय। इतकं मोठं स्वप्न जेव्हा फडणवीसजी पाहायला लागले तेव्हा मोदी आणि शहांनी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं। यालाच मोदी शहांची राजनीती म्हणतात। देवेंद्र फडणवीसजींसारखा स्वच्छ आणि सत्य बोलणारा माणसाला या संजय राजाराम राऊत सारख्या बरबटलेल्या माणसाकडून सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट नको। ज्याच्या स्वतःवर महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत, महिलाला छळण्याचे आरोप आहेत, स्वतःचे कोण किती मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्याला मोजता येत नाही, ज्याच्या स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, चोरीचे आरोप आहेत, त्यांनी आमच्या देवेंद्र फडणवीसजींना कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नये।